दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। आमच्या सर्व सेवेकऱ्यातर्फे या ठिकाणी स्वागत आहे। आज जे आपण या ठिकाणी आलोय, बरेचसेच माणसांना, बरेचसेच क्षेत्रातले मान्यवर आपण असताय। अनेक ठिकाणी आपण विज्ञान युगात राहत असतोय, तरी बी आपल्याला ही फिरायची वेळ येते की काय येते आणि कुठंवर फिरत बसायचं याचा प्रत्येकाने विचार करायला शिकलं पाहिजे। आज सुख आणि दुःख, नाण्याच्या जशा दोन बाजू छाप काढतात तसं सुख आणि दुःख आपण सुखाच्या शोधात फक्त बघत असतोय की कुठं जरा जरी त्रास झाला तर आपल्याला दुःख आहे आपल्याला जाणवतं, पण सुख कशात आहे आपण बघायसाठी बऱ्याचशाच ठिकाणी जातोय। दुःखातनं मोकळं होऊन आम्हाला सुख प्राप्त व्हावं ही महत्त्वाच्या गोष्टी असते त्या, आणि हे सुख मिळवणारं साधन देव देवऋषी मांत्रिक तांत्रिक किंवा आमच्यासारख्या महाराजांच्याकडं नसतंय, हे मात्र सत्य लक्षात घ्या। ही जी सुख मिळवायचं असेल तर परमेश्वर प्राप्ती आणि परमेश्वराचं सानिध्य ह्या जर दोन गोष्टी आपण आजमवल्या किंवा मिळवल्या तर सुखाचा आगर मिळतंय। त्यासुद्धा दुःख येणार, परीक्षा बघणार देव, पण त्यातनं तारायला तयार आहे। आज जे आपण आलो जे संकट अडचणी समस्या बऱ्याचशा गोष्टीचं असतंय, तर आज यूट्यूब सगळ्यांनी बघितलं असेल, बघितलंय का यूट्यूब? संचार कोणाचा चालता मगाशी? कोणतं गाव तुमचं? परभणी। कोण आलंय सोबत? कोण आहे? यूट्यूबला व्हिडिओ गेला तर चालतोय का? हा, नाहीतर माझी मंडळी माझं हे असं काय चालत नसतं। इथं जे आहे ते राजरोसपणे कार्य असतंय। तुमच्यामुळं आज दुसरा व्हिडिओ बघून तुम्ही सुधारला, आज तुमचा व्हिडिओ बघून एखादा सुधारावा, त्या भागात बी कळावं की बाबा नो खरोखर इथं सत्यता आहे। त्यासाठी हे व्हिडिओ टाकतोय आम्ही। ह्याच्या मागे आमचा उद्देश मोठा आहे। आम्ही महाराज यातला कुठलाही नाही, जगाचं कल्याण व्हावं, जगानं सत्य बघावं आणि आपल्याला कार्यभाग सत्य व्हावा यासाठी ही योजना आहे। तर हे जे कार्य आता बघताय, घरात त्रास कशाचा? कोण आहे तिथे बोलतो जरा थांबवा। तर नेमका त्रास कशाचा असतो? आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी गेला चिला, देव देवऋषी मांत्रिक मोठमोठं विद्वान बऱ्याच ठिकाणी, तर प्रत्येक ठिकाणी काय नाही काय तर सांगितलं जातं, पण मूळ मेडकं काय आहे आणि कशाचा त्रास असतो हे स्वतः जाणार शिकल्याशिवाय कुठलाही विश्वास बसणार नाही। तोपर्यंत आपण असंच भटकत राहणार। तर ही भटकणं बंद करा। मी स्वतः अंधश्रद्धेच्या विरुद्ध होतो माणूस, पण देव मानणारा होतो। देव कुठंवर? पाया पडण्यापर्यंत, त्याच्यापेक्षा पुढचा देव माहीत नव्हता मला। पण ज्यावेळी आपल्यावर वेळ येते, ही करणे बाधा भूत पिशाच्या असल्या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता, पण ज्यावेळी स्वतःवर वेळ येते त्यावेळीच आपल्याला कळतं की बाबा हे जग काहीतरी वेगळं आहे, आणि तेच आमच्या बाबतीत घडलं। ज्यावेळी मी असला विश्वास ठेवत नव्हतो त्यावेळी वडिलांचं वय 65च्या आसपास होतं, दम्याचा त्रास होता, असू दे म्हटलं, वडील वारले। ती घटना कशी तर सहन केली का तर त्यांच्या वयाच्या मानानं। त्यानंतर मुलगी जन्मल्यापासून दवाखाना, म्हणजे नुसतं पैसे जाणे आणि मानसिक सुख नाही, शारीरिक सुख नाही त्या मुलीला। ठीक आहे, आपलं नशिबाचं भोग म्हणून आपलं ते बी चालू केलं, असू दे दवाखाना, 4 वर्ष दवाखाना केला, ती मुलगी संपली 2001ला। बघा घटना किती दिवसात किती घडते त्या, आणि तुमच्यात बी तीच स्थिती आहे, आमच्यात घडलंय तीच तुमच्यात घडायला लागलंय। ती थांबवायसाठी भगवंताने ही क्षेत्र निर्माण केलेलं आहे, आणि याचा लाभ मात्र तुम्ही घ्यायचा का न घ्यायचा ही तुमच्यावर जबाबदार आहे। इथं कुणी सक्ती करायची आम्हाला काही गरज नाही। मुलगी गेली, ठीक आहे, मुलगी त्या त्रासातनं मुक्त झाली म्हणून समाधान मानलं। तोपर्यंत तिसरा धक्का चालू झाला। मंडळी फक्त डोकं दुखणे साधं निमित्त चालू झालं। आता डोकं दुखतंय म्हणल्यानंतर किरकोळ दवाखाने मांजर्डे तासगाव बिसगाव झालं, शेवट कुठे इलाज नाही म्हटल्यानंतर त्यांनी विक्रमशेठ जाधव न्यूरोलॉजी सर्जन आहेत मिरजला, त्यांची चिठ्ठी दिली। ठीक आहे, तिथं ॲडमिट ठेवलं, आणि त्यावेळी मला काय वयस्कर माणसं भेटली, त्यांनी सांगितले की भालू तुला एवढ्या वर्ष दमवतोय, जरा बाहेरचं काय आहे का बघ। आता ही बघायचं कुठं? का तर मांत्रिक तांत्रिकाच्या नादात कधी आपला विश्वासाचा नव्हता, पण भगवंताची लीला आघात असते। शेवटच्या टप्प्यात त्यांनी मला दाखवलं की पुतणे आमचा जो आता आहे त्याला त्रिकाळ ज्ञान दिव्य दृष्टी होती, पण आम्हाला माहित नव्हतं ना, आम्हाला माहित नव्हतं ही त्रिकाळ ज्ञान दिव्य दृष्टी। आणि ती त्रिकाळ ज्ञान दिव्य दृष्टी पाण्याच्या माध्यमातून समजलं आम्हाला। पाणी दाखवून आवाज बंद, शांत, पुन्हा बोलवल्यावर या, जरा सांगताना जरा शांत बसत जावा। शक्तीचं असते, त्यांचा काय दोष नाही त्या मावशीचा। तर पुतण्याला पाणी दिसायचं, पाणी पाण्याच्या शेतात येऊन बघतो
आमच्यात तशी पद्धत नव्हती. त्रिकाळ ज्ञान असल्यामुळं घरात जरी कुठलाही व्यक्ती आला, लहानच होता 13-14 वर्षाचा, 8-10 वर्षापासून त्याला पाणी दिसत होतं, म्हणजे त्रिकाळ ज्ञान होतं. त्याची जमीन कशी आहे, त्या जमिनीत किती प्रवाहाचं पाणी आहे हे स्वतः सांगायचा आणि तिथे गेल्यानंतर दाखवायचं आणि तेवढं पाणी लागायचं. ह्याचा 3 महिने मी अभ्यास केला आधी, का तर मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध, आणि 3 महिन्यात जेवढं पॉईंट झालं तेवढं सक्सेसफुल झालं. मग मात्र म्हटलं ठीक आहे बाबा, तुला पाणी कळतंय, पण आता दाखवणं बंद आहे. तुम्ही म्हणतेला उद्या आमच्याकडे जरा अडचण येत आहे का, ती बंद केलंय का, तर फिरायचं आहे आमच्या व्यापातून भक्तिमार्ग होईना आणि ते आणि कुठं व्याप करायला मोकळं नाही, फक्त माहिती असावं म्हणून तुमच्या कानावर घालतो. तर ते पाण्याच्या ह्यातनं आम्हाला कळलं. मग त्याला म्हटलं बाबा, तुला जमिनीतलं सगळं दिसतंय, आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे का बघ. आजोळे होता, त्याने तिथनं सांगितले का आपल्या बांधाला म्हणला लिंबू पुरलेला दिसतोय. ठीक आहे म्हटलं, असू दे. तिथनं आलो घेऊन त्याला मंडळी दवाखान्यात, उद्या येतो म्हटलं, आणि ती शक्ती काढायचं म्हटलं, काय असायचं ते असू दे. आणि ज्यावेळी तिथं जायच्या आधीच आता संचार जसं तुम्ही बघता युट्यूबला, तसा आईच्या शरीरात संचार झाला. असा हिसका दिला तर 4 कोलांट्या होणारी आई चौघं जर धरली तरी सुद्धा ऐकणं झाली. आणि मग त्यानं सांगितलं की तुलाच न्यायचा होता, पण तू वाचलायस म्हणले, आणि तिला कुठल्याही दवाखान्यात ठेव, कुठल्याही मांत्रिकाकडनी मी तिला सोडणार नाही. आणि शेवटचं वाक्य वापरलं की रात्री 12 वाजेपर्यंत काय होते तेवढं बघ. 11:30, 11:15 ते 11:30ला मंडळी संपलेले. एवढा अनुभव ह्या जगात घेणारा कोण नाही. आणि तो अनुभव घेतला. आणि मग तिथनं 3ऱ्या दिवशीच प्रपंच देवालाच नको असेल तर आपण करणार कोण नसतो. या जर पाहिजे असता तर त्याने एक वडील ठेवलं असतं, मुलगी ठेवली असती किंवा मंडळी ठेवली असती. देवाला जिथं प्रपंचाची माझ्या गरज नसते तिथं मी करणारा, म्हणून तिथनं त्याग केला. वाईट शक्ती काय आहे ही मी बघितली. मी अंधश्रद्धेच्या विरोध असल्यामुळं एकच झालं की वाईट शक्ती काय आहे हे आपण बघितल्या. मग देव का नसेल म्हणून ही भक्ती मार्ग ही केला म्हणत नाही मी. ही महाराजांच्या लीला होत्या. आम्हाला हे संसार थोडाच द्यायचा होता, दाखवायचं होतं आणि जगाचं कल्याण करून द्यायचं होतं. आमचा प्रपंच पाहिजे असतं तर 100 वर्ष त्यांनी ठेवला असता. पण हे दुःख काय आहे की तू बघ आणि जगाचं कल्याण कर, जगाला भक्ती मार्गाला लाव. जे अडचणीत असेल त्या लोकांना सरळ मार्ग, सुलभ मार्ग दे. ही इथं आम्हाला कार्य दिलेलं आहे. विषय पुतण्याचा त्रिकाळ ज्ञान दिव्य दृष्टी असल्यामुळं इथलं कार्य एवढं चाललंय. आज दुनियादारीतली माणसं येते. आज परभणी, तुम्ही परभणी ना, परभणीत नाही येते म्हणजे काय क्षेत्र आहे. आज आपण झोपडीत राहतो. या करोडपती, करोड हरे राम हरे कृष्ण मध्ये सुद्धा लोक राहते ते, पण इकडे यायची ओढ असते त्यांना. मंदिराला लोक बघत नाही, ती सोन्याचं मंदिर बघत नाही. ती आपल्याला फरक कुठं पडतो ना, आपल्याला समाधान कुठं मिळतंय. आणि हे समाधान द्यायचे तीर्थक्षेत्र महाराजांनी ठेवलेलं आहे. आणि ह्याचा लाभ घेऊन आपण आज हे आम्हाला प्रपंचातनं उद्ध्वस्त करून ही जे कार्य चाललेलं होतं, ही कार्य महाराजांचं एकमेव दत्तप्रभूने पिशाच्यांना बाजूला करणं, हे असल्या वाईट शक्तींना बाजूला करणं. गुरुचरित्र कथासार वाचलंय का कुणी? नाही. तर आता आपल्याला सुधारायचं असेल तर देव देवऋषी मांत्रिक तांत्रिकाच्या नादाला लागू नका. गुरुचरित्र कथासार घ्या, ग्रंथ घेऊ नका, कथासार घ्या. मराठीत गोष्टी आहेत, त्या संपूर्ण दत्त देवांची माहिती तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. आणि ती माहिती वाचून दत्त महाराज असताना काय काय लीला त्यांनी केल्या, कशा कशा लोकांचा उद्धार केला ही बघा. आणि ती कार्य करत असताना दत्तप्रभूंचं 23 वर्ष गाणगापूरला वास्तव्य होतं. गाणगापूरला गेले तर कोण आहेत का? गाणगापूरला कोण गेले? हात वर केलं तर बरं आहे. 12च्या आरती बघितल्या का? आरती बघितल्या ना? ठीक आहे. हे जे संचाराचं कार्य आहे महाराज असताना स्वतः त्या शक्तींना बाजूला करत होतं. पण तीच कार्य महाराजांनी 650 वर्ष झालं गाणगापूरला गुप्त रूपाने ठेवलंय. तिथं सांगायचा अधिकार कुठल्याही पुजाऱ्याला किंवा व्यवस्थापक दिलेला नाही. आणि तिथं 12-12 वर्ष राहून बी लोक सुटणार ती. म्हणून महाराजांना हे प्रगट रूपात कार्य होतं. असंख्य लोकांना सुखी जीवन जगवायचं होतं. म्हणून त्यांना हे प्रगट रूपातलं कार्य करायसाठी हे क्षेत्र निर्माण केलेलं आहे. आणि ह्याचा लाभ घेताना आज ह्या पेशाच्या जी शक्ती म्हणतो आपण, कर्णिबाधा ज्याला म्हणतासा तुम्ही, त्यालाच आम्ही वाईट शक्ती म्हणतो. का तर ते उच्चारायला सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. आणि ही जर शक्ती आपल्या घरात असेल कर्णिबाधेची तर 100% आपलं कुटुंब उद्ध्वस्त होणार. त्यात शंकाच बाळगू नका. हर तऱ्हेचा त्रास ते देऊ शकते. कुठला त्रास देऊ शकत नाही असं नाही. तर हाय का नाही आपण ओळखायला शिका. देव देवरसेच्या नादाला लागू नका. आज पुतण्याला तुम्ही फी देऊन चाललाय विचारायला, तरी सुद्धा मी काय सांगतो याच्यावर बी विश्वास ठेवा.
नुसत्या पुतण्यावर बी विश्वास ठेवू नका. इथवर आम्ही सडेतोड बोलणारी माणसं आहे. का तर ही शक्ती आहे का नाही हे ओळखायचं साधं सोपं गणित आहे. आपल्या जीवनात रोज त्रास होतच असतो, पण हा त्रासाची व्याप्ती पौर्णिमेचा आदल्या दिवस कॅलेंडरमध्ये पुन्हा करून बघा, चेक करा आपल्या घरी. पौर्णिमेचा दुसरा दिवस, त्याच पद्धतीत अमावस्येचा आदला दिवस, अमावस्येचा दुसरा दिवस, म्हणजे पौर्णिमेच्या पिरियडमध्ये 3 ते 4 दिवस आणि अमावस्येच्या पिरियडमध्ये 3 ते 4 दिवस किरकोळ कारणावरून टोकाचं वादविवाद होणे, मानसिक टेन्शन वाढणं, शारीरिक त्रास होणं, आर्थिक नुकसान होणं, जनावर असेल तर धारा देणार नाहीत, आजारी पडणार, मरणार, बऱ्याचशाच घटना घडू शकते. त्या MPSC UPSCचे मुलं असतील तर एका मार्कात जाणार. झालंय का तुमचं? हां, MPSC देत आहे का? MPSC बघितलं का? समोर उदाहरण आहे ते, म्हणजे हायफाय शिक्षण झालेले आहे, डॉक्टर आहे ते, इंजिनियर आहे ते, बऱ्याचशाच म्हणजे वस्ताद सुद्धा आहे तिथं. आज पैलवान म्हणजे वस्ताद जे हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी हे जी निर्मिती करते ती, असं वस्ताद सुद्धा आपल्याला दैवयोगाने या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा एवढा हे असून आज शरीर बनवायचं म्हटलं तर मांसाहार, पण त्यांनी त्यागलेला आहे. आज हे क्षेत्र फक्त तुम्हाला देव प्राप्ती करायची असेल तर मांसाहार, देव आपल्या घरात यायला तयार आहे. बोलवायची इच्छा आहे का? आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायची इच्छा आहे का सगळ्यांची? हात वर करा कुणाचे असेल तर. ठीक आहे, देव बोलवायचं म्हटल्यानंतर आपल्या घरात काय पाहिजे? धन दौलत ऐश्वर्य बंगला नको आहे, पावित्र्य फक्त देवाला लागतं. आणि ते पावित्र्य भंग होतं ते फक्त मांसाहार आणि मद्यपान. तुम्ही 1000 वर्ष, आज 45 वर्ष कोण करताय मामा? तुम्ही करताय काय? ॲडिक्टर कोण आहेत? तासगाव 45 वर्ष करताय, सेवा करताय, मान्य आहे तुम्ही, पण मांसाहार होतोय. मांसाहार होत असेल तर आतापर्यंत का फरक पडला नाही? फक्त मांसाहारामुळे थांबलं गेलं. तर ही कुठंतरी कृपा तुम्ही हेलपाट्या गाठली, ती वाऱ्या केल्या किंवा कुठंतरी दानधर्म केलाय, त्याचं फळ म्हणून आज दत्त महाराजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि इथं ज्याचं भोग संपली तीच व्यक्ती इथं येऊ शकते. तर इथं महाराजांनी हे फार मोठं कार्य ठेवलेलं आहे. ह्या त्रासातनं निघायसाठी आज ह्या ज्या शक्ती असते त्या करणे बाधा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतंय. यातनं निघायचं असेल तर तुमच्याच घरी मांसाहार मद्यपान बंद करा. देव तुमच्या घरी यायला तयार आहे. युट्यूबला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न केलेला आहे शक्तीला, आणि तीच देव तुमच्यात अभिषेक शिव करायला येते ती. आणि ही जर करायचं असेल तर आपल्या घरात पूर्ण कुटुंबानं विचार करून ही सोडायचं असेल तर तुम्ही पुढचा मार्ग करू शकताय. आज सांगितलं जाईल तुम्हाला त्या पद्धतीत अभिषेक चालू करायचा आहे. ते कुलस्वामीचं नवस आहे का नाही, किंवा तुमच्या पाठीमागे शक्ती आहे. आता मी सांगतोय पौर्णिमा अमावस्या त्रास होतोय, 100% डेफिनेट शक्ती आहे, पण तरी बी तुमची खात्री व्हावी म्हणून पुतण्याखंड आत का बोलवलं जातं? तर तुमच्या घरात जी शक्ती असेल त्याला निर्बंध आणायला दत्त महाराजांच्या समोर तुम्हाला बसवलं जातं. आणि महाराज तुमची जबाबदारी घेते ती, आणि तुम्ही तिथं येस का नो तिथं सांगायचं आहे. होय म्हणलं तर ठीक आहे, नाही म्हणलं तरी ठीक आहे, आमचं कुठलं थटलेलं नाही. देवाचं तर चिंताच करायची गरज नाही. जर आपल्याला सरळ व्हायचं असेल तर तिथं बोलवायचं कारण एवढंच की महाराजांचं तुमच्या परिवारावर लक्ष जावं, तुमच्यावर लक्ष जावं, हा एकमेव उद्देश आहे. आज दर्शन आम्ही जर डायरेक्ट आज जावं म्हटलं तर 1000-2000 रुपये देऊन बी लोक म्हणतील आम्हाला सोडा. पण आम्ही ही का सिस्टीम ठेवली? का तर लोक जे विचारायला येते त्यांना कुठेतरी लाभ मिळावा, हे मुख्य धोरण ठेवलेलं आहे. ह्याचा बी विचार करा. इथं पैसा म्हणजे व्हॅल्यू नाही. आज पैसे पाहिजे असतं तर करोडो रुपये कमवून मोकळा झाला असतो. आज या शक्त्या बघतायचा दुनियादारीत कुठे इलाज नाही. ही सरळ झाल्यावर काय टाकायचं टाक म्हटलं तरी लोक थप्प्या लागतील, पण त्यात आम्ही गेलो नाही. तर आता ही शक्ती जी असत्या ही जर कंटिन्यू मार्ग ठेवला तर मनानं दूर जात असते, संपत नसत्या. लक्षात घ्या. त्यातनं जर कुणाची काढायची असेल शक्ती बाबांनो संपवायची आहे तर त्याचा बी इलाज आहे आपल्याकडे. महाराजांनी ती दिलेलं आहे आम्हाला मुक्ती द्यायचं साधन. पण ती कुणाची द्यायची? सगळे आज दुनिया येते इथं, बरीचशीच माणसं इथे ते जेवलं की झालं आपण जायचं. इथलं काय कार्य करायला पाहिजे का नाही? ही जवळजवळ आता अन्नदान बंद आहे आपलं. 1500-2000 लोकांचं अन्नदान असतं इथं, आणि ही चालवणं साधी सोपी गोष्ट नाही. 150 ते 200 कार्यकर्ते असते ती, त्यांचं जेवण खाणं, चहा पाणी, गुरुवारचं सगळं आपल्याला बुधवारपासून सुरुवात असत्या. तर ह्या गोष्टी सगळ्या सांभाळाव्या लागते त्या, आणि त्यासाठी आम्हाला सात्विकाचं अन्न आणि सात्विकाचंच देणग्या पाहिजे त्या. मस्त आज बऱ्याचशाच ठिकाणी गेलं की वाट बघत बसते ती माणसं, वर्षभर मी घालतो दे, पण त्याचं घेतलं तर तुमच्यात परिणाम होते. म्हणून आम्ही ते पैसे घेत नाही. म्हणून येणाऱ्या भक्तांनी आमची एवढीच विनंती आहे, जर कुणाची शक्ती काढायची असेल तर त्याचं योगदान काय आम्ही बघणार आता इथनं पुढं.
आणि योगदान जर असेल कुठलंही असू दे, तनाचं मनाचं धनाचं, कशा पद्धतीत तू वागतोय, कशा पद्धतीत आपल्या मंदिराला सहकार्य करतोय, का तर इथं मंदिर बांधणे आहे, तिकडं आता प्रबोधन हॉल चालू आहे, ती बऱ्याचशाच गोष्टी, अन्नदान आहे, ह्या गोष्टीला जर कोण मदत करत असेल तर त्याची शक्ती 4 महिने झाल्यानंतर काढायची असेल तर काढली जाते. ती एक मदत तुम्ही केली तर आम्ही दुसरी मदत करायला तयार आहे. पण तुम्ही नुसतं ते येताय जाताय, या जावा म्हणतोय आम्ही, अशा पद्धतीत या गोष्टी आहेत. या तर सहकार्य या अशा चांगल्या ठिकाणी करायचं का न करायचं हा प्रश्न तुमचा आहे. तरी बी त्यातनं आम्ही विनंती करतो की चांगलं झाल्यानंतर तुम्ही परिवारात सुख समाधान आल्यानंतर या क्षेत्रातनं आपल्याला काहीतरी प्राप्ती झाल्या म्हणून आपण कुठेतरी मदत करायला तेवढं मात्र शिका, एवढंच आमचं आहे. नको तिथं तुम्ही लाखांना देचिला, पाहिजे तेवढं घरदार देचिला, पण खरोखरच्या चांगल्या ठिकाणी आपली भावना होत नसते. आता एवढं पोळलं आता इथं काय होयाचं, पण झाल्यानंतर द्या म्हणतो मी, हे मात्र महत्वाचा विषय ठेवा. आता कुणी काय द्या बी आत्ताच्या आत्ता असं काय आमच्यात नसतंय. ठीक आहे, आता महत्वाचं शक्तीचं दाव काय जरा जो बोलतो एक शक्ती आहे तो दाखवतो 5-5 नंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इथं आलेल्या सगळ्या भक्तांचं प्रथमतः स्वागत आहे. आता जे तुम्ही आलाय ते अपॉइंटमेंट घेऊन आलेला आहे आणि युट्यूबवरती बघून बऱ्याच लोकांनी नामस्मरण चालू केलंय. नामस्मरणापासून बराचसाच फरक आपल्याला पडलेला आहे. घरी ज्यांचा जसा भाव आहे त्या पद्धतीने महाराज कृपा करत असते. ती कुणाला 80%, कुणाला 40%, कुणाला 50% फरक ही प्रत्येकाला पडलेला आहे नामस्मरण करून. तर आता कसं आहे की तुम्ही जे आलाय ते तुमच्या पाठीमागची समस्या बघण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. कारण प्रबोधनाचं कार्य आपल्याला करता येत नाही गर्दीच्या काही नियमामुळं. तर कसं आहे की निदान तुमच्या पाठीमागचा त्रास समजून तुम्हाला पुढचा मार्ग तरी मिळावा ह्या हेतून आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन बोलवलेला आहे. तर आज तुम्हाला दिव्यदृष्टीच्या माध्यमातून तुमच्या मागे कोणता त्रास आहे हे बघितलं जातोय आणि त्या त्रासाबद्दल मार्गदर्शन केलं जाते. मार्गदर्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, आपल्या घरीच भक्ती आपण करायचे, ते कशा पद्धतीत करायचं, महाराजांचाच अभिषेक सांगितलं जातात ते कशा पद्धतीत घालायचं, ही सेवेचा मार्ग तुम्हाला इथं सांगितलं जातोय. तर आपल्या घरात 2 गोष्टी पूर्णपणे पाळून ह्या अभिषेकला सुरुवात करायची आहे. मग तुम्ही म्हणणार की आम्हाला अगोदर का सांगितलं नाही फोनवरती. तर कसं आहे की प्रत्यक्ष त्यांच्या समोर अभिषेक सांगणं महत्वाचं आहे. कारण प्रत्यक्ष त्यांचा कृपाशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावरती राहण्यासाठी आणि ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत, ज्या काही त्या गोष्टी आहेत त्याचा पूर्णपणे ते बाजूला होण्यासाठी त्यांच्या समोर मार्ग सांगणं ही महत्वाचं आहे. अलग लक्षात. आणि ही जी शक्ती आहे ह्याला आपण इथं शक्ती म्हणलं जातं. ह्याला तांत्रिक मात्र व्यवस्थित अनेक शब्द वापरले जातात. करणी माता म्हणलं जातं, कोण भूत पिशाच, कोण पित्र, असंख्य शब्द आहेत. पण सगळ्या आजारावर एकच औषध आहे, महाराजांची सेवा. ही जर केलं तर ब्रह्मराक्षस असला तर त्याला नाश करायचं कार्य आज महाराज करते. प्रत्यक्ष फक्त जोडून द्यायचं कार्य आमचं आहे, प्रश्न तुमचा आहे हा करायचा आणि देणारा आज पुरवायला आज प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यात बसले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्राचं वचन आहे की महाराजांचं की जो इथला भक्तिमार्ग स्वीकारते त्याच्या प्रत्यक्ष घरी त्यांचं आगमन होत असते. त्यामुळे प्रत्यक्ष अभिषेक स्वीकारायला प्रत्यक्ष दत्त महाराज तुमच्या घरी येणार आहेत. तिथून पुढचा हा मार्ग. आणि ह्या ज्या गोष्टी असतात, जी शक्ती म्हटलं जातं, त्याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक बराचसा त्रास आपल्या कुटुंबाला होत असतो. आणि आता काका जसं सांगितलं की अमावस्या पौर्णिमेला तिची तीव्रता जाणवत असते, हे आपण सुद्धा ओळखू शकताय. ऍक्च्युअली कसं असतंय की काही गोष्टी कशा असतात, त्या काय असतात ह्या देवदृष्टीच्या माध्यमातून बघितल्यानंतर. आता कुलदैवताचं जर एखाद्याचं नवस असेल तर आपल्या घरात कुलदैवताला कोणी नवस बोलले का विचारायचं आहे, आठवलं तर तुमचं तुम्ही फेडून टाका. त्यातनं सुद्धा आपल्याला काय बोललेलं आठवत नसते, कोणी पूर्वजानं बोललेलं असते, तर ते नवस आठवण्यासाठी काय करायला लागतंय हा सुद्धा मार्ग इथं सांगितला जातोय. तोही आपल्या घरातच करायचा आहे, कुठे इकडे तिकडे जायची आवश्यकता नाही. या 2 गोष्टी बघितल्यानंतर काय आहे ही त्रास बघितल्यानंतर तुम्हाला जे मार्गदर्शन केलं जाते व्यवस्थित लक्षात घेऊन आपल्या घरीच चालू करायचं, इकडे वारेबिरी काय करायचं नाही. आता तुम्ही म्हणणार अभिषेक दत्त महाराजांचं किती करायचं आम्ही, असा प्रश्न पडतो. तर काही जणांचा प्रश्न असं पण असतात की आम्ही 4 महिने पाळतो नंतर खाल्लं तर चालेल का. आलं लक्षात. कसं असतंय की पावसाला थांब म्हणू शकत नाही, पाऊस ही पडतच राहतो. छत्री घ्यायचं कार्य आपण करायचं असतं, आपलं संरक्षण होत असतं. तसं जोपर्यंत तुमच्या घरात महाराजांचं वलय आहे, जोपर्यंत सेवा आहे, जोपर्यंत भक्त आहे, तोपर्यंत शक्य तुम्हाला काही करू शकत नाही. समजा तुम्ही बंद करून परत खायला चालू केलं तर उद्या कुणी एखाद्याने काय प्रयोग केला तर परत तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं तुम्ही कल्याण कशा पद्धतीत करून घ्यायचं तुम्ही ठरवायचं आहे. आलं लक्षात. दुसरी गोष्ट, हे अभिषेक चालू असताना 2 गोष्टी स्ट्रिक्ट पाळा. कारण 10 अभिषेक तुमचं झालं आणि तुमच्यातलं एक जर व्यक्तीने मांसाहार किंवा ड्रिंक केलं किंवा मटण किंवा दारू जरी ही करून आला तर तुम्ही जी केलेली सेवा आहे ती 0 जमा होते, त्याचा काही उपयोग नाही. पालत्या गाड्यावर पाणी म्हणल्यासारखं आहे. तर ह्या 2 गोष्टी पूर्ण पाळून अभिषेक सुरुवात करायची आहे, तरच महाराज आपल्या घरी स्वीकारायला अभिषेक ते येत असतात. घरात शांतता असणं महत्वाचं आहे. अभिषेकची काही तत्व आहेत, नाहीतर इकडे 1 जण घालतोय इकडे 10 जण कालवा करत बसलेत, अशा काही गोष्टी करू नका. कारण प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी यायचं म्हणलं तर घरी पहिला मंदिर करावं लागतं.
आणि मंदिर होऊ शकतंय दोन गोष्टीची पवित्रता ठेवली, आपण भाव ठेवला, भक्ती ठेवला तर प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी सुद्धा येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज जी तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे ती तुमच्या नामस्मरणाच्या जोरावर दिलेली आहे. कुणाला पण आलं बघितलं असं नाही, कारण 6 महिने ज्यांचा लॉकडाऊन मध्ये सेवा चालू होती, नामस्मरण चालू झालं होतं, अशा लोकांना तिथं अपॉइंटमेंट दिली जाते. दुसरी गोष्ट, युट्यूब वरती आज तुम्ही शक्त्या बघताय, नुसत्या शक्त्या बघू नका, तर 155 हा भाग प्रबोधनाचा येणार आहे. तो प्रबोधनाचा भाग पूर्ण ऐका. जवळजवळ 2 तास ते 2.5 तास आहे तो भाग महत्वाचा आहे, कारण त्यात गुरुचरित्र गाभारातच आहे पूर्णपणे, अलग लक्षात. आणि दुसरी गोष्ट, या मार्गाबद्दल तिथं पूर्ण माहिती दिलेली आहे. तिथलं प्रबोधन जे आहे ते युट्यूब वरती तुम्हाला त्या 155 भागात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ते ऐकूनच अभिषेकची सुरुवात करा, कारण प्रबोधन तुम्हाला आता ऐकायला मिळणार नाही, कारण ही लॉकडाऊनमुळे. दुसरी गोष्ट, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून हे सगळं प्रबोधन ऐकायला मिळते. ते प्रबोधन ऐका, महत्वाचं भक्तीचं तत्व काय, भक्तीची पायरी काय हे समजून घ्या आणि त्यानंतर अभिषेकला सुरुवात करा. आता हे अभिषेक कसं करायचं, काय करायचं ते बोर्डवरती बाहेर लिहिलेलं आहे, तुम्ही त्याचा फोटो काढू शकताय, लिहून घेऊ शकताय. त्यातनं जर शंका वाटली तर आमचे सेवेकरी सांगायला थांबलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारा. लेडीज थांबलेले आहेत, जेंट्स थांबलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारा. जर शंका असेल तर प्रत्येकानं जाऊन प्रत्येक समस्या विचारत बसले तर त्यांना सुद्धा त्रास होतोय. तुम्ही पहिला समजून घ्या, त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे ती. त्यातनं जर शंका वाटली तर मात्र व्यवस्थितपणे विचारा. आता तुम्हाला टोकन दिलेलं आहे, प्रत्येकाला नंबराप्रमाणे हात घेतलं जाते, व्यवस्थित बघितलं जाते. आता तुमच्या समस्या पहिल्या ज्या आहेत त्या सांगत बसू नका, अलग लक्षात. फक्त त्रास काय समजल्यानंतर इथनं पुढं आपलं कुटुंब कसं वाचवायचं, त्या त्रासातनं कशी मुक्तता मिळवायची आणि महाराजांची कृपादृष्टी कशी प्राप्त करून घ्यायची, हे मार्गदर्शन करून तुम्हाला आत केलं जाते. त्यामुळे पूर्ण जास्त काही प्रश्न विचारत बसू नका. शक्ती आहे म्हणजे लक्षात घ्यायचं की त्रास आहे. प्रत्येकाला वाटतं मला अजून काहीतरी सांगावं. एक शक्ती पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायची ताकद ठेवते. मग शारीरिक, मानसिक, आर्थिक, अगदी माणसं संपवण्यापर्यंत तिची ताकद असते. त्यामुळे समजून घ्यायचं आणि ती शक्ती म्हणून भीती पण घेऊ नका. आज तुम्हाला कुठेतरी त्यांच्या चरणापाशी आलाय म्हणजे त्यातनं मुक्तता महाराजांना द्यायची म्हणून तुम्हाला इतर बोलवले. त्यामुळे पूर्णपणे समजून घेऊन तो मार्ग आपल्या घरी व्यवस्थितपणे चालू करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खौसपूरचे जे वस्तात आहेत आज आलेले आहेत, पैलवान असून सुद्धा नुसतं युट्यूबवरचा मार्ग बघून त्यांनी 2 महिने मांसाहार पूर्ण बंदी केलेला आहे. म्हणजे अशा व्यक्तींच्यात बदल होतोय. मग आपण कुठेही जरा विचार करावे. कोण म्हणते माझं लहान मुलं खातंय, कोण काय करतंय. तर आपलं कुटुंब, आपल्याला ह्यातनं मुक्तता मिळवायचं आहे म्हटल्यानंतर आपण त्या कुटुंबाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, तर त्यांची कृपा प्राप्त होणार. त्यामुळे सगळ्यांनी पाहून व्यवस्थित सेवा करा आणि भावपूर्वक, भक्तीपूर्वक महाराजांचं पूर्णपणे सेवा केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांचे कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या ठिकाणी भारत भोसले वस्तात खवसपूरचे आलेले आहेत आणि त्यांचा मुलगाच ना विक्रम भोसले ही महाराष्ट्र केसरी सध्याचे आहेत. कुमार महाराष्ट्र केसरी हे आत्ता सध्या आहेत, ते बी आले ते. त्यामुळं आपण त्यांचं दत्त परिवारातर्फे आणि महाराजांच्या वतीने स्वागत करूया. त्यांनी बी या मार्गात लवकरात लवकर येऊन हे करावं, त्यांची प्राप्ती जास्तीत जास्त मोठी व्हावी, हिंद केसरी व्हावं, ही आपण शुभेच्छा देऊ. या ठिकाणी यायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही मावशी दोघे जण या. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या कोणत्याही मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा किंवा व्हॉट्सअपवरती हाय टाईप करून पाठवावे. धन्यवाद.